वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन। आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती स्कॉर्पिओ म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असणार आहे। सो इथे जे पण लोक ही रीडिंग बघत आहात ही एक टाइमलेस रीडिंग आहे। सो जेव्हा ही तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा नक्कीच तुम्ही या व्हिडिओमधून काही ना काही लाईफमध्ये तुमच्या रिलेट करू शकता। तुम्हाला काही ना काही या व्हिडिओमधून गायडन्स भेटू शकतो। तुमच्या लव्ह रिलेशनशिप, करिअर, फायनान्सेसमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या रिलेटेड इथून तुम्हाला नक्कीच काहीतरी गायडन्स भेटेल। तर सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे एफर्ट्स टाकत आहात तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टींना कोणी नोटीस करत नाही आहे किंवा खूप जास्त अप्स अँड डाऊन्स येत आहेत। सो तुमचे जे होप्स आहेत ते पूर्णपणे संपलेले आहेत आणि तुम्ही आता स्वतःला सेल्फ डाऊट करताय की हे होईल की नाही, होऊ शकेल की नाही, मी हे करू शकतो की नाही। तर मी तुम्हाला इथे एकच सांगेन की तुमच्या माइंडमध्ये जे थॉट्स चालू आहेत ना तुमच्याबद्दल नेगेटिव्ह, की तुम्ही ज्या काही गोष्टी करत आहात त्या सक्सेस होतील की नाही येणाऱ्या टाईममध्ये, तर असे सगळे थॉट्स जे आहेत ना ते तुमच्या माइंडमध्ये काढून टाका। किंवा तुम्ही जिथे काम करत असाल ना तिथे मोस्टली या सगळ्या गोष्टी होत असतील की तुम्ही जे काम करताय ते नोटीस केलं जात नाही आहे। त्यामुळे तुमची कदाचित त्या व्यक्तीसोबत, तिथल्या लोकांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत भांडणं होऊ शकतात किंवा होत असतील। सो तुम्हाला एकच सजेस्ट केलेलं आहे, तुम्ही तुमच्या थॉट्सला पण थोडं शांत ठेवायचं आहे, जास्त ओव्हर थिंकिंग करायची नाही आहे। कारण मी खूप जगलिंग बघत आहे तुमच्या माइंडमध्ये, तुम्ही खूप थॉट्स एक वेळेस कॅरी करून चालत आहात लाईफमध्ये, त्यामुळे खूप नेगेटिव्ह विचार करत आहात स्वतःबद्दलच। आणि जर जॉब रिलेटेड प्रॉब्लेम येत असतील तुमच्या लाईफमध्ये तर तुम्हाला सांगितलं आहे जे काय भांडणं असतील, वाद असतील ते रिलीज करून टाका। किंवा तुम्हाला असं वाटत आहे ना की तुम्हाला कोणी नोटीस करत नाही आहे, तर तुम्हाला काही गरज नाही कोणाला प्रूफ करून दाखवायची। कारण तुम्ही ज्या गोष्टी केल्या त्या कधी ना कधी त्याचं फळ तुम्हाला हे नक्कीच भेटणार आहे। सो कोणालाच त्यासाठी ब्लेम करायची गरज नाही आहे किंवा स्वतःलासुद्धा ब्लेम करायची गरज नाही आहे। सेकंड थिंग मी इथे बघू शकते की खूप जणांना इथे रिलेशनशिपमध्ये इमोशनल स्टेबिलिटी जी होती ना ती इथे भेटत नाही आहे लाईफमध्ये, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये। सो खूप जण इमोशनल स्टेबिलिटी एक्सपेक्ट करत आहात तुमच्या पार्टनरकडून, बट ही गोष्ट तुमच्या पार्टनरला समजत नाही आहे की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कुठल्या गोष्टीची नीड आहे। म्हणजे जेव्हा पण तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा ते इमोशनली तुमच्यासाठी अवेलेबल नसतात, पण हां जेव्हा त्यांना तुमची नीड असते तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी नेहमी अवेलेबल असतात। बट जेव्हा तुम्हाला गरज असते तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला कधी समजूनच घेतलं जात नाही। ज्या टाईमला तुम्हाला गरज असते त्या टाईमला हा व्यक्ती गायब होऊन जातो किंवा असं प्रिटेंड करतो की जसं काही त्याला काम आहे किंवा त्या व्यक्तीला तो व्यक्ती बिझी आहे कामामध्ये, सो त्याला त्या टाईमला बोलता येणार नाही। म्हणजे त्या पिरियडला कसं तरी तो इग्नोर करून पुढे जातो आणि मग तुम्हाला त्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात। सो तुम्ही आता फायनली डिसाईड करत आहात की तुम्ही ज्या व्यक्तीकडून फायनान्शियल इमोशनल स्टेबिलिटी शोधत आहात ती तुम्हाला त्या व्यक्तीकडून भेटणार नाही आहे। सो तुम्ही स्वतःहून डिसाईड केलेलं आहे की तुम्ही या गोष्टींमधून बाहेर पडणार आहात आणि कोणाकडून काहीच एक्सपेक्ट करणार नाही आहे। मेनली इथे तुम्ही जे लोक रिलेशनशिपमध्ये आहात मी त्यांच्याबद्दल बोलत आहे की तुम्ही आता एक्सपेक्टेशन्स तुमच्या साईडला ठेवलेले आहेत। तुम्ही तुमच्या पार्टनरकडून काहीच एक्सपेक्ट करत नाही की तो तुम्हाला समजून घेईल, इमोशनल स्टेबिलिटी देईल, कारण की हे तुम्हाला समजलेलं आहे जर तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवताय समोरच्या व्यक्तीकडून तर त्या व्यक्तीला हर्ट नाही होणार आहे, ते तुमच्याच इमोशन्सला हर्ट होणार आहे। तुमचाच इमोशनली ब्रेकडाऊन होणार आहे आणि तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंकिंग करत आहात तुमच्या रिलेशनशिपला घेऊन। सो या गोष्टी थांबवा। मी तुम्हाला एकच सजेस्ट करेल, जिथे आपल्याला इमोशनल स्टेबिलिटी भेटत नाही आहे, आपल्याला व्हॅल्यू दिली जात नाही आहे, तर तिथे थांबायची काहीच गरज नाही। रिलेशनशिप नेहमी इक्वल असायला हवं दोन्ही साईडून। हां म्हणजे थोडंफार 50-40 होऊ शकतं, बट इतकं पण इम्बॅलन्स रिलेशनशिप नसावं की आपल्याला काय हवं आहे हे आपल्या पार्टनरला नाही समजलं पाहिजे। बेसिक गोष्टी असतात मुलींच्या ज्या पार्टनरला समजल्या पाहिजे। थर्ड मी हे बघू शकते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या टाईममध्ये सेलिब्रेशन्स मला खूप जास्त दिसत आहेत, कारण की येणाऱ्या टाईममध्ये मी इथे बघू शकते तुम्ही ज्या काही गोष्टींसाठी हार्डवर्क केलेलं आहे
त्या हार्डवर्कचं फळ तुम्हाला येणाऱ्या टाईममध्ये भेटणार आहे. तुमच्या जॉब रिलेटेड असू शकतं. मी बघू शकते की खूप टाईमपासून तुम्ही लोक कुठल्या तरी गोष्टीवरती काम करत आहात आणि तुम्ही त्या गोष्टीच्या सक्सेससाठी वाट बघत आहात. तर येस, आता येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटणार आहे तुमच्या लाईफमध्ये. इथे बघू शकते की खूप लोक आहेत ना आर्ट फील्डमधले आहेत, ज्यांना आर्ट खूप जास्त आवडतं, म्हणजे कलरिंग वगैरे, पेंटिंग वगैरे, किंवा ॲनिमेशन फील्ड असू शकते, किंवा यूट्यूब क्रिएटर्स असू शकतात, किंवा असे क्रिएटिव्ह आयडियाज ज्यांच्या डोक्यात येतात. जे लोक असे क्रिएटिव्ह गोष्टींवरती काम करत आहेत ना, त्या लोकांसाठी मी ही रीडिंग, पर्सनली ही रीडिंग त्यांच्यासाठी आहे. कारण मी बघू शकते येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला नेम फेम पण भेटणार आहे. सो इथे जर कोणी यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरती काही अपलोड करत आहे, खूप दिवसांपासून मेहनत घेत आहात या सगळ्या गोष्टींवरती की तुम्हाला कधीतरी सक्सेस भेटेल, तर येस, मी बघू शकते की तुम्हाला नेम फेम भेटणार आहे येणाऱ्या टाईममध्ये. खूप लोक तुम्हाला ओळखतील, तुमच्या कामाला ओळखलं जाईल, आणि मेन म्हणजे ॲप्रिशिएट करतील तुम्हाला लोक तुमच्या कामासाठी. सो तुमचे जे काय ड्रीम्स आहेत, जॉब रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, किंवा कशाच्याही रिलेटेड असू शकतं, त्यांनी येणाऱ्या टाईममध्ये बघते तुम्हाला नक्कीच सक्सेस भेटणार आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. फक्त मी एक गोष्ट इथे सजेस्ट करेन की अप्स अँड डाऊन्स तर येणारच आहेत, कारण की प्रत्येक वाटेत आपल्याला अप्स अँड डाऊन्स हे येतातच. कुठलीही गोष्ट आपल्याला असं इझिली अचीव झाली तर मग त्यामध्ये खुशी कुठली आहे? जर खुशीच नाही भेटणार आपल्याला, जर आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली जर भेटायला लागल्या, तर आपण स्ट्रगलनंतर जो आपला हॅपीनेस आहे ना, तो आपण कशासोबतच कंपेअर करू शकत नाही आहे. सो मी इथे बघते की तुम्हाला फक्त एक इथे गायडन्स दिलेला आहे एंजल्सनी, की तुम्हाला इथे प्रॅक्टिकली विचार करायचा आहे सगळ्या गोष्टींचा. अप्स अँड डाऊन्स आले ना तरी पण इमोशनली वीक होऊन नाही जायचं आहे, इमोशनली थिंकिंग नाही करायचे, मनाने विचार करायचे नाही आहेत गोष्टींचे. तुम्हाला डोक्याने चालायचे आहेत, बोल्ड स्टेप घ्यायचे तुमच्या लाईफमध्ये, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत आणि तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी इझिली टॅकल करू शकाल. कारण जर तुम्ही मनाने विचार करायला गेला तर तुम्ही हार मानाल. तुम्ही बोलाल की अप्स अँड डाऊन्स येत आहेत, की ते मी अजून एफर्ट्स टाकू, बस झालं. बट तुम्हाला मी इथे एकच गोष्ट सांगेन की गोष्टी ना नेहमी दोन वेमध्ये असतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. जर नेगेटिव्ह गोष्टी आपल्याला जास्त माइंडमध्ये फिरत असतील ना, तर आपण त्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी शोधायची आणि कसं काय त्या गोष्टींवरती काम करता येईल पॉझिटिव्हली हे बघायचं. तर इझिली आपल्याला येणाऱ्या टाईममध्ये आपण त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडतो आणि ते प्रॉब्लेम आपोआप आपल्या लाईफमधून सॉल्व्ह होतात. सो आय होप तुम्हाला आजची रीडिंग आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये हार्ट टाईप करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.